न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शहरातील बँकिंग क्षेत्रासाठी डोकेदुखी ठरलेल्या वादग्रस्त जितेंद्र भावे विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी तक्रार इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिली आहे। भावे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी फेसबुक लाईव्ह करून बँकेची आणि बँकेतील कर्मचाऱ्यांची बदनामी केल्याचं तक्रारीत म्हटलंय। नक्की काय आहे प्रकार बघूयात। मुंबई नाका परिसरातील इंडसइंड बँकेत घातलेला धुडगूस निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जितेंद्र भावेच्या चांगलाच अंगावर आला असून बँकेच्या अधिकाऱ्यांचे कुठलेही म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी बदनामी केल्याप्रकरणी भावे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यात आली आहे। या गंभीर प्रकरणात भावेनं कुठलीही परवानगी न घेता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बँकेच्या अंतर्गत बाबी उघड केल्यानं बँकेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि एकतर्फी प्रमाणे जे ऑफिसला आल्यावर बँकेत आल्यानंतर बँकेच्या कोणत्याही मॅनेजरशी त्याची चर्चा करणार नाही, आल्या आंदोलन करणार, फेसबुक लाईव्ह करणार आणि इवन बँकेतले सर्व अधिकारी वेल एज्युकेटेड आहे म्हणून आपण त्यांच्यावर जर करायला गेलं तर त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावासुद्धा दाखल करू शकतो। आज बँकेत आल्यानंतर बँकेच्या शेजारी कॅशियर आहे, कॅशियरमध्ये पैसे असतात, या गोष्टी विचार न करता ते डायरेक्ट येतात आणि आल्यानंतर पण त्यांचं असं असतं की कस्टमर हा डायरेक्ट घेऊन येत नाही, ते थर्ड पार्टी कस्टमर घेऊन येतात। ज्याच्या नावाने गाडी असेल तो कस्टमर कधी येत नाही, त्या कस्टमरचा दुसरा कोणतरी थर्ड पार्टी असेल किंवा हे असेल त्यांना ते घेऊन येतात आणि त्यांच्याविरुद्ध इथं हे आंदोलन करतात। आता ह्याच्या मागं त्या कस्टमरकडनं का ते देणगी स्वरूपात काहीतरी पक्षाचा देणगी घेत असतील की काय घेत असतील हे त्यांच्या यांना माहिती। आणि मी एक कर्मचारी म्हणून एक जाहीर आवाहन करतो की जितेंद्र भावेचा उदरनिर्वाह हा कोणत्या गोष्टीवर चालतो। जो 24 तास जर आंदोलन करत असेल किंवा लाईव्ह करत असेल, एखाद्या सिग्नलवर उभं करत असेल, हे करत असेल तर त्याचा उदरनिर्वाह कसा चालतो हे आपण खरंच तपासायला पाहिजे। या प्रकरणी बँकेनं पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत निर्भय पार्टीचे जितेंद्र भावे यांनी ग्राहकांची कुठलीही शहानिशा न करता किंवा पोलीस आणि बँक प्रशासनाची परवानगी न घेता बँक अधिकाऱ्यांना गलिच्छ भाषेचा वापर करत अरेरावी केली आहे। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही कस्टमर सोबत याल त्याविषयी पूर्ण माहिती घेऊन या। कस्टमरची आम्ही गाडी का लावली आणि दुसऱ्या दिवशी ती व्हिडिओ चेंज करून नका देऊ किंवा त्याच्यावरती अर्धवट माहिती नका देऊ। आणि जे पण नेटकरी किंवा त्यांचे समर्थक आहे त्यांना पण हीच विनंती आहे, तुम्ही जी कमेंट करता त्याविषयी पूर्ण माहिती घ्या की काय झालं आहे काय नाही। फक्त भावे सरांनी टाकले म्हणून जिंदाबाद नका करू, कारण की आम्ही पण ह्या देशाचे किंवा जे पण आमचे कस्टमर आहे त्यांचे दुश्मन नाही आहे। आम्ही खूप सारे मदत केलेली कस्टमरांना, 3-3 हप्त्यामध्ये सांभाळलेले पण आहे, घरच्यांची परिस्थिती पण सांभाळलेली। आणि माझं एक म्हणणं आहे, बँकेचे जे ग्राहक आहे ते काही हजारांमध्ये लाखोंमध्ये मी म्हणेल तर, मग त्यातले 1 किंवा 2 कस्टमरांना का प्रॉब्लेम येतोय, त्याच्यात त्यांनाच का त्रास होतोय, त्यामागचं तुम्ही हेतू जाणून घ्या ना। पोलिसांकडनं आम्हाला आमची हीच विनंती आहे की जेव्हा मुळात म्हणजे भावे सरांनी तर आमच्यापर्यंत येऊ नये आणि ते आले तर पोलिसांनी पण आम्हाला मदत करावी, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। आणि दुसरी गोष्ट, जे फेसबुक लाईव्ह करून ते आमच्यासारख्यांचं म्हणजे जगासमोर जे वेगळं चित्र तयार करताय ना ते त्यांनी करू नये। त्याच्याविषयी मग आम्हाला पण आक्षेप असेल का आमच्या घरचे पण विचार करणार किंवा जे आमचे कस्टमर आहे, आम्हाला रोज फील्डवरती जावं लागतं, जे कस्टमरांना पण अर्धवट माहिती जाते पण ते आमच्याकडे पण दुसरे हेतूने बघता की गुंड आले, हे चुकीच्या भाषेत बोलणार। मग माझं भावे सरांना हेच म्हणणं आहे की जर 10,000 लोकांमध्ये एका व्यक्तीला प्रॉब्लेम आहे ना तर तो तुम्ही नीट समजून घ्यावा की काय प्रॉब्लेम आहे। बँकेतील कर्मचारी गुन्हेगार आहेत असं बोलून त्यांच्यावर धावून जातात। भावे कुठलाही विषय समजून घेत नाही, बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारच आहेत अशा आविर्भावात फेसबुक लाईव्ह करून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। घडलेल्या प्रकाराबाबत बँक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप असून बँकेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। एम्प्लॉईचं बॅकग्राऊंड चेक करणं बँक RBIच्या गाईडलाईनप्रमाणे आणि RBIच्या लायसन्स खालीच चालू आहे। तर बँकही सुद्धा सगळ्या व्हेरिफिकेशन करूनच एम्प्लॉईंना अपॉइंट करते। तर वारंवार त्याच गोष्टी थर्ड पार्टीला सपोर्ट करणं या टाळा। नाण्याचं दोन्ही बाजू बघा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या। त्यांनी कंप्लेंट अशी केली आहे, त्यांचं ज्या पद्धतीने त्यांची ही कायमस्वरूपीची होणारी आरेरावी आहे, आता सगळेजण मानसिक त्रासात असतात। इव्हन बऱ्याचशा एम्प्लॉईंना घरातून असं म्हटलं जातं की बँकेच्या वातावरणांमध्ये किंवा असं जर तुमच्या फील्डमधलं जर या पद्धतीचं वातावरण असेल तर बाबा हे काम करू नको, तू घरी येऊन शेती कर आपली।
पोलिसांकडनं तीच मागणी आहे की आता आम्ही CP ऑफिसला सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही तिथे एक पत्र दिलेले आहे की अशा आरेरावी किंवा हमरीतुमरी किंवा ज्या पद्धतीचं गुंड प्रवृत्तीचं हे जे आहे याच्यावर त्वरित तुम्ही अंकुश लावावा आणि असं जर नाही झालं तर मग आम्ही पुढे आम्हालाही पुढे मग कमिशनर ऑफिससमोर मग आम्हालाही आंदोलनं वगैरे करावी लागतात. भावेनं यापूर्वी अनेक बँका, शासकीय कार्यालय आणि फायनान्स कंपन्यांमध्ये जाऊन आंदोलने केली आहेत. त्यांच्या दबावामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरातील नावाजलेले ओकाड हॉस्पिटल आपणच बंद केल्याची फुशारकी भावे मारतात. परंतु या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता वेगवेगळ्याच गोष्टी निदर्शनास आल्याचं तक्रारीत म्हटलंय. आता सर्वांत तुम्हाला माहिती डिजिटल दुनिया आहे, सर्वांकडे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सर्व लाईव्ह करतात. बरोबर आहे. हे कोण करणार आहे? आमची बदनामी करणारे हे कोण? तसं पाहायला गेलं तर आम्ही आबरूनुकसानीचा दावा ठोकला पाहिजे या भावेवर. बरोबर ना. सर्वात प्रथम तर मी फक्त आपल्या पोलीस आयुक्तांना एकच सांगेल, सर यांच्यावर आळा घाला आणि जर यांना जर माहिती घेऊन जर खरंच यायचं असेल, सामाजिक कार्य करायचं असेल ना, तर सर्वात पहिले जायचं पोलीस स्टेशनला, जायचं अर्ज द्यायचा का मी अशा बँकेत चाललो आहे, तिथे जाऊन मी अशा वरिष्ठांशी संपर्क करतो आहे. जर पोलिसांनी त्यांना ऑथॉरिटी दिली तरच तुम्ही बँकेत या, तेव्हा आमच्याशी संवाद साधा. ॲक्च्युली असं येऊन असा कॅशियर समोर बसले, त्या दिवशी 15 लाख रुपये कॅश होती आमची. बरोबर ना. भजनं म्हणायला लागले, सर्व डिस्टर्ब करून टाकलं. आम्ही बोलायला गेलं तर आम्हाला म्हणतो तुम्ही गुंड प्रवृत्तीचे लोक. असं कसं काय? ते म्हणतील तेच खरं का? आमची भाषा ऐकली का त्यांनी? नाही ना. आता महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण येतो, प्रत्येकजण तो वेळेस ते असेच बोलतात. त्यांचं ऐकून नाही घेतलं तर ते काहीतरी वेगळंच घेऊन पळतात. आज सकाळी ऑनलाईन आले, निषेध इंडसइंड बँकेचा निषेध. ठीक आहे, आज बँक खूप मोठी आहे, भावेसारख्या व्यक्तींनी काही बंद नाही पडणार, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना त्यांचा त्रास होईल. मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनीही भावे विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. भावेनं 2 दिवसांपूर्वी बँकेत येत मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला असून बँकेतून फेसबुक लाईव्ह करत बँकेतील अंतर्गत बाबी उघड करून बँकेच्या सुरक्षेला धोका निर्माण केलाय. यातील आश्चर्याची बाब म्हणजे बँकेचे थकबाकीदारच भावेचे कार्यकर्ते निघाले. भावेनं केलेलं कृत्य बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा असं तक्रारीत म्हटलं असून गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिला. यावेळी ज्या बँकांमध्ये भावेनं आंदोलनं केली आहेत त्या बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील पुढे येऊन तक्रारी करण्याचं आवाहन इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिले. जितेंद्र भावे परवाच्या दिवशी बँकेत येऊन त्यांनी जो इंडसइंड बँकेविरुद्ध उच्छाद मांडला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी जे बँकेच्या विरुद्ध जी बदनामी करण्याचं काम चालू केलं आहे त्याबद्दल सर्व बँकेच्या वतीने आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांनी यापुढे बँकेत येताना प्रत्येक कस्टमरची बाजू व्यवस्थित ऐकून घेणे, त्यानंतर बँकरची बाजू ऐकून घेणे, त्यानंतरच पुढचे पाऊल उचलणे ही आमची कळकळीची विनंती पोलीस डिपार्टमेंटला आहे. त्यांनी याबद्दल सक्त ताकीद देऊन किंवा त्यांना समज देऊन बँकेस गुन्हा दाखल करावा किंवा त्यांना व्यवस्थित समजून यापुढे बँकेत येण्यास मज्जाव करावा. असं न केल्यास सर्व बँके जेवढे कर्मचारी अधिकारी आहे हे CP ऑफिससमोर किंवा जिल्हा अधिकारीसमोर आंदोलनास बसण्यास तयार आहे. न्यूज इंडिया मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.